त्यावेळी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालेलं आहे। जिथून या पार्टीचा उगम झाला तो रोजगाराचा मुद्दा आणि महाराष्ट्रात सध्या रोजगाराची स्थिती नेमकी काय आहे, रोहिंग्यांच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे। अतिक्रमण हटाव कारवाई होत असताना दुसरीकडे मुंबई आणि आसपासच्या उपनगरात येणाऱ्या पावसाळ्याला तोंड देण्याकरता राज्य सरकारचा बी प्लॅन काय आहे, या सगळ्याविषयी चर्चा करण्याकरता मी मुलाखतीकरता माझा सहकारी अजिंक्यकडे सूत्र सोपवते। कार्यक्रमाचा ओघ असा सुरू राहील। धन्यवाद लागते। लोढासाहेब, खूप खूप स्वागत आपलं लोकशाही मराठीच्या या भारत लीडरशिप समिट 2026 मध्ये। सुरुवातीलाच मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे, कारण तुमच्याकडे जे मंत्रालय आहे ते इतकं महत्त्वाचं आहे, खास करून युवकांसाठी रोजगाराच्या दृष्टीनं, आणि तुम्ही स्वतः मुंबई उपनगरचे पालकमंत्री सुद्धा आहात। त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीनं गेले काही महिने सातत्यानं ज्या धडक कारवायांच्या बाबतीत सक्रियपणे सहभाग घेताय, अतिक्रमणांचा मुद्दा आहे मुंबईमध्ये, खास करून घुसखोरी संदर्भातला मुद्दा आहे, आणि आता पावसाळा जवळ येतोय। आपण या सगळ्याविषयी बोलूया, कारण प्रत्येक बाबतीतली तुमची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि तुम्ही त्या दृष्टीने पावलं सुद्धा टाकताय। तर मला सुरुवातीला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा होता की युवकांच्या दृष्टीने, रोजगाराच्या दृष्टीने, कौशल्य विकास करण्याच्या दृष्टीनं काय नेमकं विजन आहे सर तुमचं? मी सर्वप्रथम लोकशाहीचे हा कार्यक्रमामध्ये मला बोलवला त्याबद्दल लोकशाहीची सर्व टीमची आणि विशेष माझे मित्र श्री गणेश नायडूजी, लोकशाहीचे आधारस्तंभ आहे, त्यांच्यामुळे ते फार परिश्रम करून यापर्यंत आलेले आहे। त्यांचे मनापासून आभार मानतो। विशाल पाटीलजी, चेतन ननवरेजी, अंजली नायडू, त्यांची मुलगी, आणि सर्व इथे मोठे बसलेले सर्व समाजाचे मोठे लोक, निलेशजी बसले आहे, सागरजी आहे, राजेशजी आहे, अजून काय गणमान्य नागरिक आहे, सर्वांचे मी आभार मानतो। मी सर्वप्रथम आभार असासाठी मानला की ते जे कार्यक्रम करता लोकशाहीने केला किंवा अजून कार्यक्रम असतात, ते कार्यक्रम करणं फार अवघड आहे, आणि कार्यक्रमच्या मागाचा हेतू असा आहे की लोकांचे बरोबर आपण राहून लोकांचे मनमध्ये काय चाललं आणि लोकशाहीचा काय रोल पाहिजे यासाठी काही चर्चा व्हावा, आणि ज्याने चांगले काम केलेले आहे त्याने लोकांच्या समोर आणायच्या, त्यांना सन्मान करायचा, हा अतिशय चांगला हेतूने लोकशाही हा कार्यक्रम करता। मी नेहमी लोकशाहीचे कार्यक्रमामध्ये येतो, गणेशजीचे बरोबर माझ्या नेहमी संवाद पण राहतो। आता तुम्ही जे प्रश्न विचारला आहे रोजगारचा, आणि ते जे पूर्वी कॉकरोच पार्टी बरोबर सांगत होते ते सर्व काही सत्य आहे, त्यामध्ये काय, पण प्रामाणिकपणे आपण एक वेळा बघितला पाहिजे की 12-13 वर्ष 14 वर्षापूर्वी आपण कुठे होते, भारतामध्ये काय स्थिती होती, आपली GDP काय होती, आपला एक्सपोर्ट काय होता, आपला रोजगारची, आपल्या एकच 14 वर्षामध्ये 25 करोड लोक जे पूर्वी गरिबी रेखाचे मागे होता ते वर आले, तिथून बाहेर पडले। हा कोणा करता? फक्त नरेंद्रभाई मोदीजीचे एक विजन करता। आता लोकशाहीमध्ये, लोकतंत्रमध्ये आंदोलन व्हायच्या स्वागत आहे, पण माननीय नरेंद्रभाई मोदीजीने 2014 मध्ये जे प्रधानमंत्री बनले, सर्वप्रथम त्याने एक डिपार्टमेंटची, नवीन डिपार्टमेंटची स्थापना केली होती, ते एम्प्लॉयमेंट अँड स्किल डिपार्टमेंटची स्थापना। त्यांना जाणीव होती की ते पुढच्या वर्षामध्ये एम्प्लॉयमेंटसाठी आपल्याकडे विश्वाचा सर्वात जास्त यूथ फोर्स आहे, तर एम्प्लॉयमेंटची फार गरज पडणार आहे, तर त्याने केला। इथे महाराष्ट्रामध्ये आमचे लाडले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस याने पण 2015 मध्ये स्किल डिपार्टमेंटची स्थापना केली। आता हा काही एक दिवसामध्ये सर्व रामराज्य येणार आहे असा स्थिती नाही आहे। आपला हा पण जे आझादीमध्ये पूर्वीचे 60-70 वर्ष आपले वाया गेले, त्यावेळीचे जे सरकार होते, मी पॉलिटिकल स्टेटमेंट देत नाही, पण प्रामाणिकपणे माझ्या मत आहे की ते जे आझादीची लढाई ज्याने लढली होती त्याने हा आझादीसाठी त्यांचं स्वप्न न होता, त्याने रामराज्य हवा होता, ने 60-70 वर्षामध्ये त्याने देश कुठून कुठे आणून ठेवला। आता जे रिपेअरिंग वर्क आहे ते सर्व जे काही नवीन करायचं आहे त्यासाठी अजून वेळ पाहिजे। माझा हा
ठाम विश्वास आहे की माननीय नरेंद्रभाई मोदी केंद्रमध्ये आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रामध्ये ते नक्की सर्व काय इम्प्रूव्हमेंट करतील. आपल्या रोजगारचे अवसर वाढतील, नवीन इंडस्ट्री येत आहे, नवीन रोजगारचे अवसर येत आहे, नवीन इन्व्हेस्टमेंट येत आहे, फार चांगला वातावरण आहे. सरकार त्यांच्या बरोबर आहे, ॲडमिनिस्ट्रेशन सपोर्टिव्ह आहे, लँडची अवेलेबिलिटी आहे, फायनान्सची काय कमी नाही. फक्त जे तुमचा विषय आहे ते स्किल मॅनपॉवर, हे स्किल मॅनपॉवरसाठी अजून प्रयत्न करावा लागतील. नाहीतर ते जॉब आहे, पण जॉब महाराष्ट्राचे मुलामुली किती घेता आणि बाहेरचे मुलामुली किती घेता हा प्रश्न आहे. तर म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की 3-4 वर्षामध्ये आम्हाला प्रयत्न पूर्ण यशस्वी होईल. लोढासाहेब, चॅलेंजेस काय आहेत, आव्हानं काय वाटतात तुम्हाला या पुढच्या काळामध्ये? कारण जग खूप बदलतंय, आपण AI ची मदत घेतोय अपग्रेडेशनच्या दृष्टीने आणि स्किल सेट्सच्या दृष्टीने, कौशल्य विकास करण्याच्या दृष्टीने. तर काय नेमकं वाटतं तुम्हाला की काय चॅलेंजेस येऊ शकतात? कारण तुम्ही सगळीकडे फिरता, इतक्या सगळ्या कार्यक्रमांना तुम्ही उपस्थित असता, अनेकांची चर्चा होत असते, तुम्ही स्वतः एक यशस्वी उद्योजक देखील आहात. तर मग या सगळ्या अनुषंगाने नेमकं काय वाटतं, काय आव्हानं आहेत? आव्हान मोठे आहे. असं आहे की एक तो भारतामध्ये लेबरने सन्मान नाही आहे. आपण ते बार रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसला ना, आपल्या बरोबर कोणी 2-3 माणूस आणून बसले नाही, त्यांचे कपड्यामध्ये काही सिमेंट चुना असतील तर आपण दर एक कसा हॉटेल चालला आहे, आपण मनामध्ये आपला असा विचार. आता आपण लंडन न्यूयॉर्कमध्ये गेले, आपण हॉटेलमध्ये बसले, एक गाडीमध्ये 2-3 लोक उतरतात, त्यांचे साईटवर डायरेक्ट साईटवर ड्रेसमध्ये आहे कामगाराची, ते तिथे बसता, ऑर्डर देता, टिप पण देता, जाता, कोणाच्या मनामध्ये काही येत नाही. कारण काय, आपला इथे काय मेहनतच्या कोणाने काम केला, अरे माझ्या काम आहे का, ड्रायव्हरी माझ्या काम आहे का, फिटर माझ्या काम आहे का, प्लंबिंग माझ्या काम आहे का, हा जोपर्यंत समाजामध्ये लेबरचा सन्मान नाही होतो तोपर्यंत लोकांनी हा काम सोटावा असता. स्किल आणि स्किलमध्ये काय करू शकतो, एक प्लंबर आहे, प्लंबरने साधारणतः 50-60 हजार रुपये मंथली ते आरामात अर्न करू शकता. हाही प्लंबरने थोडी स्किलिंग केली आणि बिलो वॉटर प्लंबिंग शिकला तो त्यांची सुरुवातची पगार 4 लाख रुपयाची आहे. हा स्किलिंगचा मोठा फरक आहे. आणि स्किलिंग आज आपण ग्रॅज्युएशन केला, BCom केला, BA केला, ठीक आहे, चांगला आहे, पण जोपर्यंत आपण स्किलिंग घेत नाही, कोणी कामामध्ये आपण एक्सपर्ट नाही आहे, तोपर्यंत काय खरा नाही. मध्ये मोदीजीच्या जीवनवर एक पिक्चर आली होती, तो त्या पिक्चरमध्ये एक सीन आहे, मोदीजी आपले मित्राच्या बरोबर घरी येतात, त्यांच्या वडील त्याने सांगतात, तुम्ही खेलते कूदते हो तो अच्छा है, पर कुछ हुनर भी सीख लो. वो ते हुनर काय आहे, ते हुनर स्किलिंग आहे. तो माननीय नरेंद्रभाई मोदीजी आणि माननीय देवेंद्रजीचे नेतृत्वामध्ये आम्ही फार प्रयत्न करत आहे, पण आव्हान मोठे आहे. आपला जोपर्यंत मेंटल ब्लॉक हा जॉबच्या आपल्याकडून निघत नाही तोपर्यंत जॉब आहे, जॉबची काय कमी नाही. प्रत्येक कंपनीमध्ये मोठी HR रिक्रुटिंग एजन्सी आहे, लोकशाहीमध्ये पण असतील. तुम्ही नेहमी पण लोकांना लोक नाही असं काम जास्त आहे, पण आपला मुलामुलीने जोपर्यंत जॉब ते घेत नाही तोपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये हा बेरोजगारीची स्थिती फार चेंज होणार नाही. बरं, आपण लोढासाहेब थोडंसं मुंबई शहर, मुंबई उपनगर दोन्हीबद्दल बोलूया, कारण खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. अतिक्रमणाचा मुद्दा आहे, बांगलादेशी रोहिंग्या घुसखोऱ्यांचा मुद्दा आहे, आणि आक्रमकपणे ज्या वेळेला या मुद्द्यांवर सरकार काम करतं, म्हणजे आपण नुकतीच ती वांद्र्यातली कारवाई देखील पाहिली, अतिक्रमण ज्या पद्धतीनं हटवलं गेलं पश्चिम रेल्वे आणि पोलिसांच्या संयुक्त मोहिमेमध्ये. तर अशा कारवाया या पुढच्या काळात नेमक्या कशा सुरू राहतील, काय नेमकं त्याचं स्वरूप असेल? कारण तुम्ही स्वतः ऍक्टिव्हली या सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करत असता, पालकमंत्री म्हणून तुमचा सहभाग असतो त्याच्यात, इतरही अनेक नेते आहेतच ऑब्व्हियसली, पण मुंबई उपनगरचे पालकमंत्री म्हणून काय नेमकं त्याबद्दलचं विजन आहे? मी बांद्राचा मुद्दा फार गाजला, पण त्याच्यापेक्षा 10 पट जास्त जमीन आमचे सबर्बन कलेक्टर श्री सौरभ कटियारने त्यांची टीमने रिकामी करून घेतली. आता मागच्या 3 वर्षामध्ये सबर्बन मुंबईमध्ये कमीत कमी 50 एकरपेक्षा जास्त जमीन त्याने एन्क्रोचमेंटची रिकामी करून घेतली. ते सर्व सामाजिक उपयोगामध्ये ठेवली आहे. त्यामध्ये 35 एकर जमीन फक्त मालवणीमधली होती. आता आपण एक नवीन 15 एकर जमीन हायवेवर कुर्लाची त्याने रिकामी करून घेतली. त्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजीचे आदेशानुसार तिथे पण आपल्या जेलमध्ये फार प्रॉब्लेम्स आहे, कैदी जास्त आहे, जागा कम आहे. तो 11-12 एकर जमीनमध्ये सर्वात मोठी जेल तिथे निर्माण आता सुरू होणार आहे. सर्व सार्वजनिक उपयोगासाठी आहे.
पण हा कशासाठी उभे? तुम्ही जे बांगलादेशी रोहिंग्याचा मुद्दा काढला, आता इथे आपण एक सागरबाईचा सन्मान केला आहे. सागरबाई गेले, ते लव जिहादमध्ये काम करत होते, गेले का? ते आत्ता कदाचित सभागृहात हे नाही. काय नाही, ठीक आहे. हा. तर ते हा लव जिहाद, लँड जिहाद हे काय आहे? हे त्या मागची मनोवृत्ती काय आहे? असं आहे की मी 1947 मध्ये देशचा पार्टिशन झाला. ते जिन्ना अँड कंपनीने मागून सांगितला की आम्हाला एक आमचे जाती, आमचा वेगळा धर्म आहे, मुस्लिमासाठी तुम्ही वेगळे देश करा. भारत एक होता त्यावेळी. त्याने वेगळा करून घेतला. पाकिस्तान, बांगलादेश जातीवर फक्त धर्म आधारावर त्याने वेगळा करून घेतला. आले सागरजी, आले ना? बरोबर आहे, तुमची आठवण काढली होती मी. बसा. तर ते आत्ता काय झालंय? आता ते पाकिस्तान तो आमचा आहे, पण हिंदुस्थानमध्ये पण आम्ही दादागिरी करू. पाकिस्तानमध्ये पार्टिशनच्या वेळी हिंदुवाची पॉप्युलेशन होती 13%, आता ते 2% करून टाकली. इथे 6% होती, ते 18% केली. इथे थांबत नाही. नेहमी प्रत्येक वेळी प्रत्येक विषयावर जातीवाद, धार्मिकवाद, दादागिरी करता. हा बांगलादेशी रोहिंग्या काय आहे? ते ममता बॅनर्जीने त्यावेळी बंगालचे प्रत्येक बॉर्डर जिल्हा जे बांगलादेशचे लागून, बर्माचे लागून, म्यानमारचे लागून आहे, तिथे 5-7 स्कूल उभी केली. ते स्कूलमध्ये शिक्षण काही नाही, त्यांचं काम फक्त होतं. ते बांगलादेशी रोहिंग्या तिथे आले, त्याने स्कूलमध्ये घ्यायच्या, 3 दिवस तिथे ठेवायच्या. त्यांनी 20 वर्षापूर्वीच्या, 25 वर्षापूर्वीच्या सर्व त्यांचे वडिलाच्या, त्यांच्या दाखला द्यायच्या, मार्कशीट तयार करून द्यायची. नंतर तिथून त्याने आधार कार्ड तयार करायच्या. नंतर ते मुंबईमध्ये, बेंगलोरमध्ये, दिल्लीमध्ये, अहमदाबादमध्ये मोठे मोठे शहरामध्ये जायच्या. आमच्याकडे आधार कार्ड आहे, आम्ही भारताचा नागरिक आहे. लाखोची संख्यामध्ये इथे आले. मालवणीमध्ये जे काही झाल्या, तुम्ही जाऊन बघा तिथे एक वेळे काय स्थिती हिंदुवाची तिथे. भारतामध्ये, मुंबईमध्ये, मालवणीमध्ये हिंदुवाने ते मार्क करून काढतात तिथून. कोणी काय, जोपर्यंत काँग्रेसचं शासन होतं काय नाही केला. आता हा समाजाचा विषय. समाज आज त्यांच्यावर आलाय, काल आपल्यावर येतील. बांगलादेशमध्ये काय झालं आपण बघितला. तर ते आपण त्यापूर्वी समाज एकत्र होऊन हा एक फक्त सरकार करू शकत नाही. हा मोठा प्रोसेस आहे. जोपर्यंत समाजमध्ये जागरण येत नाही तोपर्यंत हा विषय सुटणार नाही आहे. पण माननीय देवेंद्र फडणवीसजीने यासाठी एक विशेष दल गठीत केला आहे आणि प्रत्येक रोहिंग्या बांगलादेशीने त्यानं इथून परत जावं लागेल. जे बंगालमध्ये झाला ते बंगालमध्ये पॉलिटिकली आज जे ममताची स्थिती झाली आहे, ते इथे पण जे बांगलादेशी रोहिंग्याने प्रोटेक्शन करणार आहे त्याची स्थिती त्यापेक्षा फार विकट होणार आहे. आपण जे मालवणीचे आमदार आहे असलम शेख, इथे मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल, तुम्हाला आठवण असेल बम विस्फोट ज्यावेळी झाला होता, ते काय नाम त्यांच्या, याकूब मेमनने फाशीची सजा दिली गेली होती. तो त्यावेळी 5 जनप्रतिनिधी, त्यावेळी ते 5 आमदारांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिला की त्याने फाशीची सजा देऊ नये. त्यामध्ये एक अमीन पटेल होता, ते असलम शेख होता, अजून 3 आमदार नगरसेवक होते. ते परत निवडून आले. हा भारताची स्थिती आहे, मुंबईची स्थिती आहे. जे 365 मुंबईकरांनी ज्याने बम विस्फोटून परकचे उडून करून टाकले, त्याने तुम्ही फाशी देऊ नये असा ते ऑफिशियली पत्र लिखता. प्रयत्न तर काय तरी केले असेल. जोपर्यंत समाज असा लोकांचे विरोधामध्ये उभं राहत नाही तोपर्यंत मुंबई आपण त्याच्या वाचण्यासाठी अजून नवीन दाऊद उभा राहील, अजून नवीन सखीद उभा राहील, अजून नवीन असलम खान उभा राहील. त्याने थांबायचं असेल तो समाजाने पुढे यावं लागेल. लोढासाहेब, वेळेची मर्यादा आहे म्हणून आपण एक शेवटचा प्रश्न जाता जाता आणि थोडक्यात तुमचं उत्तर अपेक्षित आहे. आम्ही सातत्याने मंगलप्रभात लोढा असे डॅशिंग मंत्री बघितलेले आहेत, आक्रमकपणे बाजू मांडताना, भाजपची असेल किंवा सरकारमध्ये असताना असेल. पण लहानपणीचे मंगलप्रभात लोढा नेमके कसे होते? बालपण नेमकं कसं गेलं मंगलप्रभात लोढांचं? एक यशस्वी उद्योजक, यशस्वी राजकारणी, आता मंत्रिपदावर तुम्ही आहात, तर हा सगळा प्रवास कसा होता? स्ट्रगल नेमका कसा होता? माझे वडील राजस्थान, त्यावेळी जनसंघ होती, राजस्थान जनसंघचे अध्यक्ष होते. त्यावेळी ते आमदार म्हणून निवडून आले. एक काळ असा होता की भैरवसिंगजी शेखावत ते इलेक्शनमध्ये हारले, तो त्यावेळी माझे वडील लीडर ऑफ अपोजिशन होते. नंतर ते मी पण त्यांच्याबरोबर हायकोर्टची प्रॅक्टिस करायच्या. नंतर माझे वडील हायकोर्ट जज झाले म्हणून मी ते मुंबई आलो. 3 वर्ष मी नोकरी केली आणि नंतर मी हळूहळू स्वतःच्या पूर्वी
ब्रोकरेजचा बिझनेस, नंतर मेटल सप्लायचा बिझनेस आणि नंतर रिअल एस्टेटचा बिझनेस तिथे नालासोपारा वसई विरारमध्ये सुरू केला. ते फार कष्टदायक होता, पण मी नंतर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हा प्रवास करता करता माझ्या काही राजनीतीमध्ये काही रस नव्हता. मी माझी परिवारची बघायच्या आणि माझ्या ते काही संस्कार होते त्या सगळ्या राहायच्या. पण एक अशी स्थिती आली की मी पूर्वी बायकलामध्ये राहत होते, पण ते राहत होतो. नंतर ते 2015ची इलेक्शनचे 2 वर्षापूर्वी राम जन्मभूमीमध्ये तिथे गेलो होतो मी. त्यापूर्वी मी विश्व हिंदू परिषद इथे ॲक्टिव्ह होतो. तो मलबा हिलमध्ये कधी भाजपा जनसंघ जिंकायची नाही. तिचे आमची जमानत जप्त व्हायची. बारतून कुठून कधी बोरीवेली, कधी अहमदाबाद, तिथून कॅन्डिडेट द्यायच्या. तो कोणाने सांगितला की आता हा नवीन मुलगा आहे त्याने कॅन्डिडेट द्या, तर मला तिकीट मिळाला. माझी पण इच्छा होती आणि मग योगाने मी कमी वोटाने 280 वोटाने जिंकून आलो. तो ते मलबा हिलचे लोक फार चांगले. नंतर मोदीजी आले, देवेंद्रजी आले, अमितभाई आले. हा प्रवास चालला, 7 इलेक्शन झाले. पण मी बिझनेसमध्ये आहे, माझ्या कधी लपवायच्या नाही. मी ओपनली सर्वांना सांगायच्या मी स्वतःचा बिझनेस करतो, तरी पण मी राजनीतीमध्ये आहे. मी माझ्या असं समजतो की ते काही बिझनेस नाही, तरी पण माझ्यापेक्षा जास्त मोठी गाडी गमता, मोठे घरामध्ये राहता, आनंदात राहता, त्यांचे इन्कम सोर्स लोक विचारत नाही. मी जे काही ऑफिशियली बिझनेस करतोय, मी कधी ऑफिशियली बिझनेस करतो म्हणून काही माझ्या रॉंग करायची माझा गरज नाही. तो हा बिझनेसच्या माझ्या 7 वर्षापूर्वी मी जे बॉम्बे भाजपाचे अध्यक्ष झालो, त्यावेळी मी बिझनेसमधून बाहेर पडलो. पण तोपर्यंत मी बिझनेसमध्ये होतो. आज पण माझ्या बिझनेसमध्ये रस आहे, पण मी बिझनेसमध्ये आता इन्व्हॉल्व होऊ शकत नाही ऑफिशियली, कॉन्स्टिट्युशनली. कारण असं आहे की मी मिनिस्टर आहे आणि त्यांची पण एक रेस्पॉन्सिबिलिटी आहे. पण माझं असं म्हणणं आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आता मुंबईमध्ये जे काही विकासची गंगा सुरू झाली आहे, फक्त कोस्टल रोड आणि मेट्रो मेनो हा जाऊ द्या, सर्व इंडस्ट्री भारताने विश्वची सर्व इन्व्हेस्टमेंट इथे आला आहे. आपला जे आज टर्नओव्हरचा, आपला जे GDPचा, आपला जे टॅक्सचा कॉम्पिटिशन आहे ते भारताच्या एकही राज्याच्या नाही, विश्व ते स्टेट्सतून आहे. इतका मोठा आपला प्रदेश झाला आहे. तर हा महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी फार चांगली स्थिती आहे. महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वामध्ये अजून पुढे जाईल. लोढासाहेब, खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून लोकशाही मराठीच्या या भारत लिडरशिप समिट 2026 साठी आलात त्याबद्दल, आणि पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार. काही पुरस्कार आहेत जे आपल्या हस्ते द्यायचे आहेत, गौरव करायचा आहे, सन्मान करायचा आहे. मी लाघवीला विनंती करतो. अगदी